दरम्यान ईडी चौकशी आधी किशोरी पेडणेकर आणि संदीप राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। महापौर चांगलं काम म्हणून जर टार्गेट होत असेल तर त्या टार्गेटला पण मी सामोरी जायला तयार आहे आणि जे खरं आहे ते येईल बाहेर। कारण मी कुठलाही कधी आयुक्तांना म्हणा किंवा कोणालाच मी कधी असे दबाव टाकले नाही आणि असे दबाव टाकून जर आयुक्त काम करत असतील तर मग आता तर नगरसेवकच नाही मग दबावावरच काम करतायत की काय। आणि जे काय मुंबईचं आता चाललंय किती कोटींनी खाली सगळं घसरत चाललंय ते दबावपोटी करतायत की तुम्ही IAS ऑफिसर म्हणून एक सत्सद बुद्धी म्हणून काम करताय। ईडीचा समज मला आलाय आणि आज मला हजर राहायला सांगितलंय त्याप्रमाणे मी इथे आलेलो आहे आणि जे काय ईडी मला प्रश्न विचारेल त्या प्रश्नांना मी उत्तर देऊन त्यांना व्यवस्थित सहकार्य करेन। आरोप संपूर्णपणे चुकीचे आहेत। खरं म्हणजे हे एकदम खालच्या पातळीवरचं राजकारण आहे, हीन दर्जाचं राजकारण आहे की एखादा माणूस वाकत नसेल किंवा झुकत नसेल तर त्याच्या कुटुंबाला त्रास द्यायचा प्रयत्न चालू आहे। म्हणजे हे सुडाचं राजकारण आहे आणि एक प्रकारची खुन्नस काढली जाते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।